रुपाली चाकणकर यांनी नुकतंच एका हॉटेलचं उद्घाटन केलं आहे आणि त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न काँग्रेसच्या एका नेत्याने केला आहे। नेमकं काय प्रकरण आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊ। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं आहे। पुण्यात द नाईट्स नावाने त्यांनी एक बार आणि रेस्टॉरंट सुरू केलं आहे। या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या। यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। 2 दिवसापूर्वी त्यांनी कल्याणीनगरमधील पॉश भागात द नाईट्स या नावाने हॉटेल सुरू केलं आहे। मात्र या हॉटेलचं उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे। द नाईट्स नावाने हॉटेलचा उद्घाटन सोहळा हे कल्याणी नगरमधील प्रचंड मोठे रेस्टॉरंट 20,000 स्क्वेअर फूट एवढ्या मोठ्या आकारामध्ये बांधले आहे। 35 करोड रुपये आजची किंमत आहे। म्हणजे ते जे हॉटेल उभा केलेलं आहे त्याचं जे उद्घाटन झालं आहे त्याची किंमत जवळपास 35 करोड इतकी असल्याचं सांगितलं गेलंय। महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांना सामान्य नागरिकाचा एकच प्रश्न, बाई एवढी माया आली कुठून? एवढा पैसा करोडोंच्या घरातला कसा मिळविला? हे जरा आम्हाला सांगितलं तर बरं होईल, असंही संगीता तिवारी म्हणाले आहेत। इमेजला मोठा धक्का बसला। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्या इमेजला मोठा फटका बसला आहे। राजकारणातून त्यांना बाजूला व्हावं लागलं आहे। रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपद गमवावं लागलं होतं। त्यांचे अशोक खरात सोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो समोर आले होते। हा भोंदूबाबा अशोक खरात सध्या तुरुंगाची हवा खात असून त्याच्यावर अनेक महिलांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे। अशोक खरात अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे त्याच्यावर। कायदेशीर पाऊल सुद्धा रुपाली चाकणकर यांनी उचललं। या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर पाऊल उचलली आहेत। रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळे आरोप केलेले होते।